तर नाशिकमध्ये महायुतीत फूट पडली आहे। नाशिकमध्ये सेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहे। भाजप मात्र स्वबळावर निवडणूक लढणार आहे। भाजप सर्वाधिक जागा मागत असल्याने महायुतीमध्ये फूट पडलेली आहे। वंचितला सोबत घेण्याची आमची तयारी असल्याचं झुरवाळ यांनी म्हटलं। अपेक्षा होती का आपल्याला कुठेतरी महायुतीत लढायचं, तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता। परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे। आम्ही आज रात्रभरात पूर्ण जागांचं कमी जास्त प्रमाणात पुढं मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडून आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। मागायचा विषयच आलेला नाही, द्यायचाही विषय आलाय नाही। कोणी कोणाकडे मागायचं याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील कोणाला जास्त होतील तसं काय अजून हे नाही, पण निवडून आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही उमेदवाऱ्या देणार। संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो। संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप युतीवर अनिश्चिततेचं सावट आहे। मंत्री संजय शिरसाट सकाळी 10 वाजता युतीबाबत भूमिका जाहीर करणार आहेत। तर संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप या युतीबाबत नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे। सोमवारी दिवसभर झालेल्या बैठकांनंतरही संभाजीनगरमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही। शेवटी मोठा भाऊ कोण लहान भाऊ कोण यावर नाहीये, प्रबळ वाढ जे आहेत, प्रबळ उमेदवार जे आहेत त्याच्यावर वाढ निश्चिती होते। निश्चितपणे आम्ही एका ठराविक जागेच्या निश्चितीपर्यंत पोहोचलेले, त्यांच्या जागेमध्ये आणि प्रस्तावामध्ये नेहमी बदल होतोय आणि त्यामुळं त्यांचा समन्वयाचा अभाव खऱ्या अर्थानं त्या युतीतला अडथळा आहे। या दोन प्रभागामध्ये आपले मतदार आहेत, ते सगळे मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते शिरसाट साहेबाला प्रश्न करणार आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं, मग आमचं चुकलं का? त्याच्यामुळं हा जो प्रस्ताव आहे हा मान्य करण्यात येऊ नये। प्रभाग क्रमांक 21मध्ये किमान एक जागा सोडून घ्यावी, प्रभाग क्रमांक 27मध्ये किमान 2 ते 3 जागा सोडून घेण्यात यावा। ज्या पद्धतीने त्यांनी प्रेम असणारं त्यांचं सातारा देवळीमधले 4चे 4 प्रभाग त्यांनी घेतले, तर त्याच पद्धतीने तेवढंच प्रेम त्यांनी छत्रपती शिवाजीनगर प्रभागावर करावं, तेवढंच ते प्रेम त्यांनी विष्णुनगर प्रभागावर करावं, अशी त्यांना सांगण्यासाठी मी एकटा नाही तर वार्डातले सगळे मतदार बंधू भगिनी, महिला पण मोठ्या प्रमाणात येत आहे, ते सगळेजण आलेले.